रामटेक विधानसभा क्षेत्र विकास कार्यापासून वंचित आहे। राजकीय पक्षाचे नेते जनतेला खोटे आश्वासन देऊन निवडून येतात, पण आजही क्षेत्रात अनेक समस्या असल्याने रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास कधी होणार आणि कोण करणार असा प्रश्न नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा झालाय। रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासाकरता शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो, परंतु कोट्यवधी रुपयांचा नाव जनप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मिळून विकास कार्यात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे। नाली रस्ते बांधकामात दिरंगाई होत असल्याने कित्येक नागरिकांना जिल्हाधिकारी आमदार खासदार यांना विकास कार्याच्या कामाची चौकशीबाबत निवेदन देऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही। त्यामुळे क्षेत्रात जनतेच्या पैशाचा संविधानिक पदावर बसलेले आमदार खासदार नगराध्यक्ष नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी खेळ खेळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सध्याची परिस्थितीमध्ये शहरी व ग्रामीण भागात पाण्याच्या समस्या, खराब रस्त्याची समस्या, दुकानदारांना स्थायी जागा नाही अशा अनेक विविध समस्यापासून नागरिक त्रस्त आहे, परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्यावरही राजकीय पक्षाचे नेते आंदोलनाची भूमिका घेताना दिसून येत नाही आहे। रामटेक विधानसभा क्षेत्रात बेरोजगारी, अवैध धंदे, लॉजेस, गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने येणाऱ्या काळात रामटेक विधानसभा क्षेत्रात गुंडांचा राज निर्माण होणार काय असा प्रश्न निर्माण झालाय। येत्या 2 महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते रामटेक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा दौरा करून नागरिकांशी चर्चा करत आहेत। 3 ते 4 वर्ष राजकीय पक्षाचे नेते नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळ करतात आणि जसे जसे निवडणुका जवळ येतात तेव्हा जनतेत जाऊन राजकीय भाषेचा वापर करून गुमराह करतात। अशा परिस्थितीमुळे रामटेक विधानसभा क्षेत्र विकास कार्यापासून वंचित राहिला आहे असं ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेतून बोलले जात आहे। खऱ्या अर्थानं रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास होणे आणि जनसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणे खूप गरजेचे झाले आहे। त्यामुळे येणाऱ्या रामटेक विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी विचार करून योग्य उमेदवाराला निवडून अधिवेशनात पाठवावं असं जागृत नागरिकांकडून बोललं जात आहे। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।